10 रुपये तेल आणलं तरी 20 रुपये पोराला दिलं तरी मांडून ठेवत होतो. पण ती उघड डोक्याला ताप व्हायला लागला बिन का मी मग लगेच माणसाला वाटतं एवढं पैसे आलं आणि एवढं गेलं कुठं. परवडतंय आता. आता 9 महिन्याची बाग आहे बघा, मग 9-10 महिन्याची बाग आहे. आता आपलं जवळजवळ एक 80-90 हजार रुपये झाले ते एवढ्यात. म्हणजे किती दिवस झाले तुमचा माल, किती माल गेला आता ह्यातनं? आता एक 3 महिने झाला आपली बाग चालू, मी 2.5-3 महिने चालू आहे. म्हणजे 6व्या महिन्यातच तुम्ही पीक 6व्या-7व्या महिन्यापासून म्हणजे आपलं निघायला लागलं थोडं थोडं 5 किलो 10 किलो. 3 महिन्यात बघा पहिले 16 बक्षाची 16,000 पट्टी काहीतरी आलती अशी. असे मोठे तोडे एक 16-17 बक्षाचं झालेत, 3-4 झालेत. म्हणजे अगोदर एक थोडं 4,000 5,000 22,000 असे एक 20-22 हजार रुपये झाले. हे मोठे तोड्यांचे एक 50-60 हजार रुपये 60 हजार रुपये आसपास झाले. म्हणजे 60-62 हजाराच्या म्हणजे असे मग 80-90 हजार रुपये. तसं काय मोजलं नाही. आता काय मी एकटाच आहे त्यामुळं मला काय कोणी हिशेब मागणार नाही, त्यामुळे काय मांडून ठेवायची भानगड नाही. मग मी पहिलं बोरी होत्या माझं, मी 10 रुपये तेल आणलं तरी 20 रुपये पोराला दिलं तरी मांडून ठेवत होतो. पण ती उघड डोक्याला ताप व्हायला लागला बिन का मी मग लगेच माणसाला वाटतं एवढं पैसे आलं आणि एवढं गेलं कुठं. त्यापेक्षा काय हिशेबाने बिशीब काय भानगड नाही आता तसली. तुम्ही म्हणला मांडून ठेवत नाही, पण परवडतंय हे कळलं पाहिजे. परवडतंय आता मका केली म्हणजे मला सांगा 3 महिने लागते तर मका गुंट्यावर जरी काही म्हटलं तर 1,500 रुपये गुंट्याने विकली तर 10 गुंट्याचं 15,000 होत्यात. मग 16,000 रुपये पट्टी एक दिवशी आली इथं. मग 3 महिन्याचे पैसे निघली.